नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटात काळाचा घाला, 800 फूट दरीत कोसळलेला स्कॉर्पिओतील 8 जणांवर मृत्यूची छाया। रात्रभर सुरू राहिले जीवघेणे बचाव कार्य, एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश। सातारा जिल्ह्यावर शोककळा। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून सोडले आहे। कुंभरोशी परिसरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटातील तब्बल 800 फूट खोल दरीत एक स्कॉर्पिओ वाहन कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। वाहनात एकूण 8 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। बचाव पथकाला आतापर्यंत एका मृतदेहाला दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील प्रवासी सातारा जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी होते। त्यामध्ये आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 22, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20, महेश अनिल पवार वय वर्ष 25 व आदित्य अशोक साळुंके वय वर्ष 21, मर्ढे येथील करण आनंद शिंगटे वय वर्ष 21 व निखिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25, खटाव येथील वाहन चालक संदीप अशोक काटकर वय वर्ष 37, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अंश समीर चव्हाण वय वर्ष 19 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी उशिरा रात्री अथवा रविवारी पहाटेच्या सुमारास घडला असावा। वाहनातील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वाहनांचा शोध घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान आंबेनळी घाटातील अत्यंत खोल दरीत वाहन कोसळल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग आणि विविध स्वयंसेवी बचाव संस्थांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडा उतार आणि अंधारामुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले। तरीही बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता दोरांच्या साह्याने दरीत उतरून वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सीस्केप रेस्क्यू टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली। शनिवारी रात्री सुमारे 8 वाजल्यापासून सुरू झालेली शोध मोहीम रात्रभर अखंड सुरू होती। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश आले। संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथे पाठवण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला। विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखून शोधमोहीम अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जितेंद्र कारंडे, प्रतापगड। बाकी अजून गावाले रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये काल मध्यरात्री मोठा अपघात झालेला आहे। आपण आता आंबेनळी घाटाच्या घटनास्थळी आहोत। या ठिकाणी अपघाताची कशी काय समजली? गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे। अपघाताची माहिती म्हणजे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला। त्या मृत व्यक्तींपैकी एकाचे लोकेशन पोलादपूरमधले येत होतं। त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं। यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम, अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत। त्यामध्ये जो अपघात घडलेला आहे नेमकी त्याच्यामध्ये किती माणसं होती आणि आता प्रशासनाकडनं कशा पद्धतीने मोहीम राबवली जाते? यामध्ये 8 मुलं आहेत, सर्व सातारचे आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला आहे। आणि प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो
त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आव्हान आम्ही नेहमी करत असतो. हा अपघातही रात्रीच्या वेळी झाला. मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत, तर ही फार दुःखद घटना आहे. प्रशासन इथं सगळं उभं आहे. महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहे, हे सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत. ते आम्ही सर्व सगळे बाहेर काढण्याचं काम करतो आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. दृश्यमानता कमी असते आणि तरुण मुलं होती एकदम, त्यामुळे फार दुःख वाटतं की यामध्ये घटना घडली. ही अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही आता हे काम चालू आहे. आता एक रितेश लोखंडे नावाचा जो मृतक आहे